जोरदार ताड्या होऊ द्या. मॅडमनी आपला वेळातून वेळ काढून इथे आपली उपस्थिती दिली त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. सर्व महामानवांना माझं विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित मान्यवर तसेच माझ्या मैत्रिणींना, आज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त तसेच संयुक्तरित्या आपण इथे सर्व क्रांतिकारकांच्या जयंती इथे साजरे करत आहोत. मी इंदिरा गांधी महिला महाविद्यालयाची संचालिका शहनाज पठाण. त्याग, संघर्ष, प्रेरणेचे प्रतीक म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. घरात राहून ज्यांनी जग सांभाळले, घरात राहून जग सांभाळले, दुःखातही धैर्य सांभाळले, स्त्री शक्तीचा खरा अर्थ रमाईनेच आम्हाला शिकवले, रमाईनेच आम्हाला शिकवले. त्यागमूर्ती रमाई माता रमाई म्हणजेच काय? सहनशीलता, कष्ट, करुणा, धैर्य, प्रेम या संपूर्ण बनलेली एक मूर्ती आहे. त्याचप्रमाणे त्याग आणि कष्टाने सावरणारी, कुटुंबाला सावरून घेणारी ही एक स्त्री शक्ती आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेव्हा किंवा कुठं अडचण जायची तेव्हा त्यांच्या संघर्षाची खरी प्रेरणा कोण होती? तर त्यागमूर्ती माता रमाई होती. धैर्य खचत असताना एक हिमतीचं बळ देणारी कोण होती साहेबांना? तर माता रमाई होती. त्यागमूर्ती माता रमाई म्हणजे कोण? ज्यांनी स्वतःला मागे ठेवले, ज्यांनी स्वतःला मागे ठेवले, समाजाला पुढे नेले, अशा रमाईंच्या विचारांनी नवी पिढीचे जीवन घडले, नवे पिढीचे जीवन घडले. माया, ममता, प्रेम, त्यागाची होती ग तू मायमूर्ती, कोणीही विसरू शकणार नाही रमाई माऊलीची कीर्ती, रमाई माऊलीची कीर्ती. पराक्रमाचं मातृत्व तर प्रत्येक पुरुषांकडे असतं, परंतु मातृत्वाचं पराक्रम या प्रत्येक स्त्रियांकडे असतं. शिक्षणाची इच्छा नसताना सुद्धा माता रमाईंनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी शिक्षण व्यक्त केलं, स्वतःची इच्छा व्यक्त केली. ही तर आपल्या समाजासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. एक रमाई नाव ठेवणं फार सोपं आहे, पण रमाई होणं फार कठीण आहे. त्याचप्रमाणे आपल्या माता रमाईंना भक्तिभावनेची सुद्धा खूप ओढ होती. त्या नेहमी साहेबांना म्हणायच्या, साहेब आपण पंढरपूरला जाऊया ना. परंतु साहेबांनी त्यांना सांगितलं, अगं तिथं तर काहींनाच प्रवेश मिळेल, पण आपणच आपल्या समाजाला एक मंदिर उभं करून देऊ, जे मंदिर आहे समतेचं, समानतेचं, जिथे सर्वांनाच प्रवेश मिळेल. अशा अनेक संघर्ष परिस्थितीत न खचताना जेव्हा जेव्हा त्यांना अडचणी त्यांना उद्भवत होत्या, अडचणीचा सामना करावा लागत होत्या, तेव्हाही त्यांनी धीरतेने, हिमतीने आपली हिंमतची दाद दाखवली. अशा माता रमाईला काय म्हणावं? म्हणतात ना, वासराला जन्म देणाऱ्याला गाय म्हणतात, वासराला जन्म देणाऱ्याला गाय म्हणावं, बाळाला जन्म देणाऱ्याला माय म्हणावं. आणि आपल्या देशाला अधिकार, ज्यांचे त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेकरांचं बलिदान दिलं, अशा माता रमाईला काय म्हणावं? अशा माता रमाईला काय म्हणावं? त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ म्हणजे कोण? राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ एक शिवाजी महाराजांची आई नव्हे, तर आईच्या हृदयात जन्मलेले एक स्वराज्य आहे. त्यांनी आपला एक आदर्श, मातृत्वाचा आदर्श असं दाखवला आहे की मातृत्वाचा आदर्श फक्त एक मूल घडवत नसते, तर राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला घडवलं आहे, संपूर्ण युगाला घडवलं आहे. राजमाता जिजाऊंचा महत्वाचा गुण म्हणजे काय? तर निर्भयता. त्या कधीच घाबरल्या नाही. त्या काळात स्वराज्याचा विचार करणं सुद्धा, आपल्या स्वराज्याचा विचार करणं सुद्धा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं, परंतु
आणि भीतीवर मात करणं हे नेतृत्व असते. राजमाता जिजाऊ नेहमी म्हणायच्या, आपण आपल्या मुलांच्या चुकीला झाकत असतो. जेव्हा केव्हा मुलगा चूक करतो ते प्रेम नव्हे, मुलाची चूक म्हणजे प्रेम नव्हे, तर मुलांची चूक सुधारायला लावणे म्हणजे खरं मातृत्व आहे. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये होत असलेले स्त्री गुन्ह्यांमध्ये आपल्याला राजमाता जिजाऊंचं एवढं मोठं उदाहरण दिसतं की स्त्री सन्मान हे केवळ कायद्याने मिळत नसते, तर संस्काराने निर्माण होते. राजमाता जिजाऊ ही कोण आहे, तर राजमाता जिजाऊ म्हणजे त्याग, योग्य अर्थ म्हणजे त्याग होय. ज्यांनी योग्य वेळेवर आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं आणि खरंच त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हे केवळ एक इतिहास नव्हे, तर आजही विचार करण्याचा जिवंत विचार आहे, आजही जिवंत विचार आहे. त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले जयंती, त्यागमूर्ती माता रमाई, शिक्षण ज्योत, शेख फातिमा या सगळ्या क्रांतिकारकांचं आपण संपूर्ण एकत्रित संयुक्तरित्या इथे जयंती साजरी करीत आहोत. तर फक्त आज मी इथे उभी आहे तर कोणामुळे? या क्रांतिकारकांमुळे. मुलगी शिकत आहे, बोलत आहे, उभी राहत आहे, समाजात वावरत आहे, शिक्षण घेत आहे, तर फक्त या क्रांतिकारकांमुळे. शिक्षणाची वाट ही फुलांनी सजलेली नव्हती, तर शिक्षणाची वाट ही त्याग आणि वेदनेने रंगलेली होती. सावित्री हे एक केवळ नाव नाही, तर धगधगत असं समाजाला प्रश्न आहे. जोपर्यंत अन्याय आहे, असमानता आहे, जोपर्यंत शिक्षण आहे, समानता आहे, तोपर्यंत सावित्री जिवंत आहे. समाजाला जिने दिली ज्ञानाची ज्योत, अशा क्रांतिकारकाला आपल्या सावित्री माऊलीने खूप मोठं असं आपल्याला बलिदान देऊन इथं उभं राहण्याची संधी प्राप्त करून दिली. अशा सर्व क्रांतिकारकांना माझं नमस्कार करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.